शैलेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड वरती पवन ही सलामीची जोडी आहे. टॉस गमावल्यानंतर आता किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. आजच्या दिवसामध्ये 3 षटकांमध्ये 39 धावा वाचल्या, तेच टार्गेट वाचलंय खऱ्या अर्थानं. आणि तिथून आपण पाहताय प्रत्येक मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळाली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पाहूयात काय होतंय. वाईट बॉल येतोय पहिलाच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाब्याचा श्री गणेश. ऑन स्ट्राइक बॅट्समन पाहता शैलेश, नॉन स्ट्राइक एंड वरती पवन. बॉलिंग मार्क वरती बिरदोले संघाकडून सलामीचे षटक हाताळतोय राहुल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मिड विकेट मध्ये पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. P1चा षटक आहे. वेगाने बॉल निघून गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत परंतु बॉल थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय शैलेशच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला चौकार. बॅकफुटला जाऊन जागा निर्माण करून करायला त्यांना फटका खेचला. पुलचा फटका होता. पॉवर प्लेचे षटक आहे. फक्त क्षेत्ररक्षकाला क्लिअर करायचा होता बॉल आणि तेच प्रयत्न शैलेशचे. इथून धाब्याचा श्री गणेश पहिली बॅटच्या साह्याने 4 धावा येत असताना 5 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाब्याचं अकाउंट ओपन झालं. त्यानंतर पहिलाच बॉल पुन्हा रिलीज करत असताना 4 धावा आलेत. 5 धावा धावफलकावरती. अकुडाप्याचा बॉल अतिशय वेगवान नाका वाटून बॉल गेलाय. पंच स्टेबल आहेत. 1 बाउन्सचा इशारा. या पद्धतीचा बॉल पुन्हा तुम्ही लाईन फेकू शकत नाही. दंडित केले गोलंदाजाला. इथून निर्धाव चेंडू. निर्धावाच्या साह्यानं धावसंख्या थांबेल ती 5. या धावसंख्येवरती बॉल संपले 2. 30 ते 40 पर्यंत प्रथम बॅटिंग करताना आजच्या दिवसामध्ये संघ अडकताना दिसलाय. प्रत्येक मानवली संघ किती पर्यंत पोहोचते बघावं लागेल. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच ड्रॉप. शैलेशला जीवनदान मिळाले या मॅच मध्ये. 1 रन ऍड होते. धावफलकावरती दाबा जाऊन पोहोचताय 6. या धावसंख्येवरती बॉल संपले 3. अंतिम सामना प्रथम सत्रातील आपण पाहताय. फर्स्ट राऊंड मधील अंतिम सामना बिरदोले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय मानिवली. पहिला सामना जिंकलाय खरं तर बिरदोले संघाने. 3रा सामना आजच्या दिवसातील. आणि कोदिवले संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय क्वालिफायर मॅच मध्ये. पवन साठी बॉल टॅप केलाय. बॉल मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय. इथे धाव मिळणार नाही या बॉल वरती. बॉल नंबर 4 निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर राहील 6. या धावसंख्येवरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते मानिवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 6. बॉल संपले 4. संत क्रिकेट अद्याप एक चौकार जरूर आला. त्यानंतर कमबॅक केलं. 2 बॉल मध्ये 5 होते. आता 4 बॉल मध्ये 6 आहेत. म्हणजे कमबॅक केलं कुठेतरी राहुलने या मॅच मध्ये, या षटकात. राहुलचा बॉल फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अंतिम क्षणी बॉलला अडवतोय. तोपर्यंत धावा मिळतील पवन आणि शैलेशला मिळून 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती.
बॉल संपलेत 5 अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 8 वरती पोहोचले. एकही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात केली आहे परंतु इकॉनॉमिकल स्पेल देखील हाताळलंय रोशन राहुलनं या मॅच मध्ये. शैलेशच्या बॅट मधून एक चौकार आला तो वगळून खऱ्या अर्थानं 8 धावा आहे धावफलकावरती. फुलटॉस बॉल हा फटका चांगला इनफिल्डच्या वरून क्लासिकल मादक सौंदर्य दाखवलंय फटक्यामध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. पवनच्या बॅट मधून हा चौकार एका षटकाचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेच्या षटकात फायदा घेत असताना डीप कव्हर पॉइंट मध्ये हा चौकार येतोय. धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 या धाव संख्येवरती. वेगवान बॉल दिशा देखील चांगली आहे. सर्व काही सुरलीत पाहायला मिळालेल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आहे. शैलेशच्या विरोधात डॉट बॉल फेकण्यात यश आलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये धीरज बॉलिंग मार्क वरती पहिलाच बॉल. वेगवान पद्धतीने तेज तरार यारकर. सुरुवात चांगली झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात मानिवली संघासाठी. पहिला बॉल निर्धाव. अकुटाप्याचा बॉल कट करायचा होता. इथे पंच चाचपणी करतायत. हाताळणी करतील योग्य तो निर्णय येईल आमच्यापर्यंत. आम्ही वाट पाहतोय पंचांच्या इशाऱ्याची. लाईन चेक साठी रिव्ह्यू. बॉल लाईन वरती पडलाय की नाही याची खऱ्या अर्थानं चाचपणी केली जाईल. डिसिजन पेंडिंग. चला फिल्डिंग तुम्ही सजवून घ्या. निर्णय येईल तुमच्यापर्यंत परंतु तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. आपापल्या जागेवरती आपण जा प्लीज. डिसिजन पेंडिंग. पंचांनी खऱ्या अर्थानं रेफर केला डिसिजन. फेअर डिलिव्हरी. बॉल वाईट बॉल. यस सॉरी अंपच. वाईट बॉल. लाईनच्या अगोदर आतमध्ये हा बॉल होता आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा आहे. गतीमध्ये भरकटलाय. 13 धावा धावफलकावरती. गुडण्याच्या स्पॉट वरती हा बॉल हवेमध्ये. विकेट किपर डाऊन द बॉल पकडले जाईल काय. अखेर पहिला धक्का. ब्रेक थ्रू अर्पण करत असताना धीरजच्या माध्यमातून पहिली सफलता या मॅच मध्ये मिळवत असताना बॅट्समन शैलेश हॅज टू डिपार्ट.
13 या धावसंख्येवरती पहिला धक्का नुकताच बाद झालाय शैलेश. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅट्समन धीरज. बॉलिंग मार्क वरती देखील आपण पाहताय धीरज. बिरदोले संघाकडून गोलंदाज तर फलंदाज मानिवली संघाकडून धीरज. तिसरा बॉल या षटकातील तिसरा बॉल अनप्लेएबल बॉल. समजला नाहीये फलंदाजाला, निघून गेलाय बॉल अगदी निर्धावाच्या साह्यानं. धावसंख्या थांबेल 13 या धावसंख्येवरती. इथे देखील फटका व्यवस्थित पाठवायचा नाही हवेमध्ये. नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षक उचलतोय फेकतोय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि सुखरूपरित्या पोहोचले दोन फलंदाज. चांगली रनिंग दोन फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा इथून अडवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती चांगलं कमबॅक केलं षटकामध्ये. अद्याप तरी 4 बॉल मध्ये धीरजनं इथे देखील टायमिंग प्रॉपर मिळालाय. हवाई सफर होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. महत्वाचा दर्जेदार षटकार. फार चांगलं षटक पडवतं खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये धीरजचं. परंतु या बॉल वरती आलेला षटकार थोडं तरी या षटकामध्ये नियंत्रण थोडस गमावण्याची भीती दाखवल्या खऱ्या अर्थाने गोलंदाज धीरजला. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. 21 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला फटका. टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. हवाई सफर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 6 धावसंख्येसाठी. या षटकातील दुसरा षटकार. 2 ओव्हर मध्ये धावायचा धावफलकावरती 27 या अंकावर. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. 2 ओव्हर मध्ये धावाय 27. ऍक्शन रिप्ले मध्ये हा षटकार पाहता स्क्रीन वरती. फटका दर्जेदार होता. स्लॉट मध्ये हा बॉल होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरून डिपॉझिट केला बॉल खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशाला गवस निघालत असताना षटकार तुम्ही पाहताय.
2 षटकांमध्ये 27 ओव्हर नंबर 3 मध्ये मधुकर भरपूर सारा अनुभव क्रिकेटमध्ये. पॅड वरती बॉल आदळला वेगाने लावडले अपील केले पंचांकडे. रन आउटची देखील दाट शक्यता होती इथे अपील करत बसले क्षेत्ररक्षक आणि इथून पंच लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इशारा आमच्यापर्यंत बॅटच्या साह्याने धाव मिळणार नाही या बॉलवरती. निर्धाव चेंडू येतोय 27 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल पवन साठी लॉंग लेग सीमा पार गेलाय बॉल. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. नो प्लस 4-5 बोनसच्या स्वरूपामध्ये. अगोदरच धावा जास्त आहेत आणि त्यामध्ये केलेली चुकी इथून धावा 5 मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती. नो बॉल कॉल त्यामध्ये चौकार. टोटल 5 बोनसच्या स्वरूपामध्ये 32 धावा आहेत. आजच्या दिवसामध्ये टोटल 42 धावा या हायेस्ट स्कोरिंग मॅच राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये आता मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय मानिवली संघ. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल लॉंग लेगच्या दिशेने बॉल पाठवला. 1 रन कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. इथून 1 रन कंप्लीट. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 33 या अंकावरती. 3 बॉल 5 या धावसंख्येवरती खेळतोय पवन. 4 बॉल 14 मध्ये खेळतोय धीरज. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. मोठी धावसंख्या उभारण्याकडे आता लक्ष द्यावं लागेल मानिवली संघाला, कारण आजच्या दिवसामध्ये 42 धावा ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या राहिली आणि इथून आता 33 धावा आहे. तिसऱ्या षटकामधील अजूनही 4 बॉल बाकी आहेत. अजूनही उर्वरित 1 षटक शेष असताना या परिस्थितीमध्ये धावा जमवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय मानिवली संघ. अलॉंग द कार्पेट वेगानं गॅप सिलेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चाललाय बॉल. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे धीरजच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. सदतीस धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय चौकार. अलॉंग द कार्पेट स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. दिशा खराब आहे. पंच 2 जमिनी समांतर आत करतायत. भर उन्हामध्ये कवायत करण्यास भाग पडलं पंचांना. इथून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव 38 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती मधुकर. स्लॉट मध्ये हा बॉल क्रॅकिंग शॉट. मनगटातील पॉवर जनरेट करणारा हा रोमांचक षटकार येत असताना 6च्या मदतीने धावसंख्या 44 या अंकावर. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. 6 बॉल मध्ये 24 धाब्यांवरती खेळतोय धीरज आणि धावा आहे धावफलकावरती 44. बॉल संपले 4 या षटकातील. मधुकरचा बॉल पुन्हा पटका आलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप सिलेक्शन बहारदार. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन धीरजच्या बॅट मधून आणखी एक चौकार. धाव संख्या 48. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये धीरजची राहिली आहे. टोटल 7 बॉल मध्ये 28 या धाव संख्येवरती 400च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. विद्युत पोलच्या दिशेने बॉल गेलाय त्यामुळे तिथे बॉल थोडी चाचपणी करा.
आणखी एक चांगला बॉल. धावा आल्या टोटल या षटकामध्ये 21. अंतिम बॉल शेवट गोड केला मधुकरनं, परंतु 21 धावांचे षटक आलंय मानिवली संघासाठी. आणि या षटकामध्ये थोडा एक पाऊल पुढे ठेवलाय मॅच मध्ये मानिवली टीमनं. 3 षटकांमध्ये 48 हायस्ट स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय. चला लगेच गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 ला सुरुवात करूयात. आज वेळ फार कमी आपल्याकडे. ओव्हर नंबर 4 अंतिम स्लॉगचे षटक डेथ ओव्हर. संतोष बॉलिंग मार्क वरती. 3 षटकांमध्ये 48 आहेत. मागील षटकामध्ये 21 आल्या मानिवली संघासाठी. आता तिथून त्यांचा बॉडी लँग्वेज खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स हाय लेवलला होत असताना 3 षटकांमध्ये 48. संतोषचा बॉल दांडी गुल केली आहे. पवनचा फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. इथून मात्र लागलाय दुसरा धक्का बॅट्समन पवनच्या स्वरूपात. भन्नाट वेग होता. जागा निर्माण केली होती. सफल झाला होता फलंदाज आणि इथे यष्ट्यांवरती जाऊन बॉल मिडल यष्टी उद्ध्वस्त केली खऱ्या अर्थानं. निखिल जातोय नवीन फलंदाज. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली संतोषनं. 48 धावा धावफलकावरती. इथे देखील व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल चाललाय. 1 रन इथून ऍड होईल. धीरजला स्ट्राइक एंड वरती आणणं फार गरजेचं होतं आणि इथे सिंगल न स्ट्राइक रोटेशन करून स्ट्राइक एंड वरती आणलंय खऱ्या अर्थानं. धीरजला इथून 1 रन ऍड होते. 49 धावा धावफलकावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धीरजच्या बॅट मधून चांगले फिनिशिंग टचेस येणं हेच अपेक्षित असेल मानिवली टीमला, कारण धीरजच्या बॅट मधून 28 धावा आल्या. 49 धावा धावफलकावरती असताना वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतोय धीरज मैदानाच्या आतमध्ये. संतोषचा बॉल अतिशय वेगवान. धीरजला बॉल समजत नाहीये. पडल्यानंतर बॉल खाली जातो फ्लिपर टाइप न. समरेन डिलिव्हरी टाकत असताना संतोषला आपण पाहताय. बॉल नंबर 3 इथे येतोय निर्धाव. आता 3 बॉलचा खेळ अंतिम बाकी आहे. धावा येत 49. आणखी एक वेगवान बॉल. दिशा लाईन खराब आहे पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. इट्स अ वाईट बॉल. बऱ्याचशा कालावधीतून एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाते धावफलकावरती. अर्धशतक लागत असताना आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारण्यासाठी मानिवली संघ पाहताय आपण 50 धावा धावफलकावरती. टोटल बॉल अजूनही शिल्लक आहेत 3. उलटाच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्टला पकडले कॅच. इथून देखील धीरज होतोय बाद. चांगली बॅटिंग केली धीरजनं. 28चं योगदान दिलं बॅट मधून. संकल्प आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे इथून. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा धावफलकावरती. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे मी तर म्हणेल मानिवली संघानं.
आणि आता उर्वरित 2 बॉल मध्ये देखील जितक्या जास्तीत जास्त धावा येतील तितक्या मानिवली संघासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतील. बॉल नंबर 5 उलटाच बॉल फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक घेतोय जजमेंट, इथे कॅच ड्रॉप. एक कंप्लीट दुसरी साडी निघालेत, थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन खराब. तिसरी साडी निघालेत आणि तिसरी देखील चांगली रनिंग. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे धावा मिळत आहेत 3. त्रेपन्न धावा धावफलकावरती. अंतिम आणि शेवटचा बॉल या सत्रातील. 53 धावा धावफलकावर. उलटाच बॉल कव्हरला बीट केलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय, वेगानं उचललाय, बॉल फेकलाय आणि तोपर्यंत चुकीच्या एंडला खऱ्या अर्थानं थ्रो झाला आणि त्याच पद्धतीने 2 धावा कंप्लीट सहजरित्या. 2च्या मदतीने 55 धावफलकावरती धावा. टोटल येणाऱ्या 24 बॉल मध्ये 14च्या इकॉनॉमीनं 56 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी बिरदोले संघाला या मॅच मध्ये. 56चं टार्गेट 24 बॉल मध्ये. चोवीस बॉल मध्ये 56चं लक्ष्य. चला फिल्डिंग सजवून घ्या मानिवली संघ लवकरात लवकर.
चला सुरुवात करूया मॅचला. बॉलची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. चार ओव्हरमध्ये 56 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम जय भवानी बिरदोले संघाला टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्या फिल्डिंगच्या निर्णयामध्ये थोडीशी महागडी कामगिरी केली गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल स्पेल, परंतु तिसरं षटक फार धोकादायक ठरलं या मॅच मध्ये बिरदोले संघाला. आणि त्याच वतीने आपण स्कोर कार्ड वरती आता पाहतोय 56 धावा करायच्या त्यांना 24 बॉल मध्ये. संदेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वरती राहुल ही सलामीची जोडी आहे. 56 करायच्यात. सुरुवातीपासून आता आक्रमणाचा इरादा दाखवावा लागेल. 14ची इकॉनॉमीनं धावायचे प्रत्येक षटकामागे. चेसिंग इज ऑन. 56च्या लक्षाला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्यावरती गॅप सिलेक्शनचा फटका. लॉंग ऑनला पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत असताना 56चा पाडला करत असताना पहिल्याच बॉल मध्ये चौकार. चार न धाब्याचा श्रीगणेश 56 पर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमण करणं फार गरजेचं आणि याचंच उदाहरण तुम्ही पाहताय. बॉल नंबर दुसरा उडवलाय बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. मोजून मापून तोलून मारलेला हा संघर्षाचा षटकार. 2 बॉल मध्ये धावा 10. आता या मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय कारण आता खऱ्या अर्थानं रन चेसिंगला सुरुवात झाली आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा. संदेशच्या बॅट मधून धावा येत असताना या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 10 धावा. सुरुवातीपासून आक्रमण केले खऱ्या अर्थानं. 14ची इकॉनॉमी गाठायची. 2 बॉल मध्ये 10 धावा. बॉल नंबर 3 फटका लाजवाब. आक्रमकता दाखवले या बॉल मध्ये देखील. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. पिबनचं षटक इथून एक रन ऍड होते धाव फलकावरती. धावा आहेत ते 11. बॉल संपले 3. तीन बॉल मध्ये धावसंख्या 11 धाव फलकावरती. राहुल ऑन स्ट्राइक. 3 बॉल मध्ये 11 आहेत. संदेशनं पहिल्या 3 बॉल मध्ये त्याचं काम मी तर म्हणेल पॉवर प्लेच्या षटकात पूर्णपणे केलंय चांगल्या रीतीनं. आता राहुल वरती जबाबदारी आहे. बॉल नंबर 4 अतिशय वेगवान गुडलेच्या स्पॉट वरती बॉल पडलाय. निर्धाव चेंडू येतोय. बॉल नंबर 4. 4 बॉल मध्ये 11 आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 आल्या. हा बॉल निर्धाव येतोय. 4 बॉल मध्ये आता धावा आहेत ते 11. बॉल नंबर 5 फुलटॉस बॉल होता. लाईन पाहावी लागेल. एसटी रक्षक थोडीशी मिस्टेक. पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 14ची इकॉनॉमी गाठायचे प्रत्येक षटकामागे 4 बॉल मध्ये आलेत 12. अंतिम 2 बॉल मध्ये किती धावा येतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिरदोले संघासाठी. फुलटॉस बॉल. बॅटला ब्रश करतोय बॉल. शॉर्ट थर्ड बॅनला चांगली फिल्डिंग. फुलटॉस बॉल होता. संधी होती परंतु ती गमावले राहुलनं.
निर्धाव चेंडू येतात. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धाव संख्या आहे ती 12 या अंकावर. बारा धावा धाव फलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. शेवटचा बॉल पंच सांगत असताना वाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. 13 धावा धाव फलकावरती. बॉल संपलेत 5. संदेश रणनीती सांगत असताना काहीतरी कानमंत्र देत असताना 2 बॉल निर्धाव खेळलाय खऱ्या अर्थानं राहुल या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे कारण 56 मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना सुरुवातीपासून आक्रमण. प्रत्येक बॉल मध्ये रन अपेक्षित आहे. पुन्हा फुलटॉस बॉल. पुन्हा वाईट बॉल पण सांगत असताना तिसरी अवांतर धाव या षटकामध्ये. चुका करत असताना गोलंदाजी मार्क वरती. प्रत्येक षटकामागे 14 ची इकॉनॉमी गाठायची होती. 14 धावा आल्या धाव फलकावरती. बॉल संपलेत 5. एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक मिड ऑफ मध्ये. जजमेंट अप्रतिम. पकडल्या कॅच. कोणती मिस्टेक नाहीये फिल्डर कडून. राहुलच्या पाठीचा इथे अंत होत असताना 14 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना जय भवानी बिरदोले संघाला. छप्पनचं टार्गेट होतं 4 षटकांमध्ये. टोटल 14 ची सरासरी गाठायची होती. आता 18 बॉल मध्ये 42. 14 ची सरासरी गाठण्यामध्ये यश जरूर आलंय परंतु 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या होत्या या मॅच मध्ये. हे देखील विसरून कामा नाही कारण मागील काही 4 बॉल मध्ये ब्रेक लावला धाव संख्येला पहिल्या षटकामध्ये निखिलनं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती शैलेश आलाय. बॅटिंग मार्क वरती फार जास्त काही करू शकलेला नाहीये परंतु आता बॉलिंग मार्क वरती योगदान द्यावं लागेल संघासाठी. 56 वाचवत असताना इक्वेशन 18 बॉल मध्ये 42. आक्रमक मूड मध्ये फलंदाज संदेश. 3 बॉल 11 वरती तो खेळतोय. धीम्यागतीचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आणि बॉल मध्ये लागली आहे रेस. अखेर रेस जिंकले. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे बॉल गेलाय. हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार 4च्या मदतीने धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली आहे. धीम्या गतीचा बॉल होता फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ आहे क्रिकेटमध्ये. हाच फटका दाखवला खऱ्या अर्थानं संदेशनं. लेफ्टी बॅट्समन प्रामुख्याने आक्रमक मानला जातो क्रिकेटच्या पटलावरती परंतु शक्तीपेक्षा युक्ती देखील आहे लेफ्टी फलंदाजांकडे. याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं संदेशनं. सँडी बॅटिंग मार्क वरती 4 बॉल 15 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 18 धावा आहेत धावफलकावरती. सँडीसाठी हा बॉल पुन्हा एकदा बॅकटूला जाऊन कट केलाय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल मध्ये समाधान मानावं लागेल. 19 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मधील 2 बॉल संपलेत. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्या त्यानंतर या बॉल मध्ये सिंगल येते. शैलेश बॉलिंग मार्क वरती आहे.
56 वाचवत असताना प्रत्येक षटक फार महत्वपूर्ण राहणार आहे मानेवली संघासाठी आणि त्याचप्रमाणे प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार प्रत्येक येणारे धाव फार महत्वपूर्ण आहे ती बिरदोले संघासाठी. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल शैलेशचा निर्धाव चेंडू येतोय निर्धावानं धावसंख्या थांबेल पुन्हा एकदा 19 या धावसंख्येवरती. धावा धाव फलकावरती आपण पाहताय. आणखी एक चांगला बॉल पंच स्टेबल आहेत निर्धाव चेंडू आहे पुन्हा एकदा दुसरा लगातारचा निर्धाव बॉल येत असताना 4 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्यात फक्त शैलेशनं. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम केलं संदेशनं आणि इथून 3 बॉल मध्ये मागील एकच धाव आली आहे. 19 धावांवरती धावफलक स्थिर आहे. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा व्यवस्थित बॅट वरती नाहीये टायमिंग थोडंसं कमी पडलं क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय डी फाईन लेग मध्ये उचलतोय फेकतोय तोपर्यंत धावा मिळतात त्या बॉल वरती 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या अंकावर. 5 बॉलचा खेळ संपला अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केलेत ओव्हर नंबर 2 मध्ये शैलेशनं. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जज करत असताना पकडले कॅच नो मिस्टेक बाय द बॉलर. इथे पकडत कॅच आणखी एक फलंदाजाला माघारी धाडण्यात आलं यश. इथून लागलाय दुसरा धक्का बॅट्समन रोशन इथून होतोय बाद. एकवीस धावा धावफलकावरती. ची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका ड्रिंक्स ब्रेक साठी केवळ 2 मिनिटाचा अवधी दिला गेला होता. चला जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका मी विनंती करतोय मानेवली संघाला. 12 बॉल मध्ये आता 35 करायच्यात. महेश आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 षटकांमध्ये आता 35 करायचे. हे षटक फार महत्वपूर्ण राहणार आहे या मॅच मध्ये आणि महेश वरती विश्वास ठेवलाय मानेवली टीमच्या कॅप्टननं. संदेश आक्रमक मोड मध्ये दिसलाय. 5 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 21. म्हणजे संदेशच्याच बॅट मध्ये धावा आल्यात या मॅच मध्ये. मोठे फटके देखील संदेशच केलाय आणि तिथून आता त्याच्यावरती या मॅचची खऱ्या अर्थानं मदार आहे 2 षटकांमध्ये 35 करत असताना.
थोडा उशिरानं तिसरा षटक प्रगतीपथावरती येतोय. मी विनंती करते थोडं फास्ट केला प्लीज, कारण आयोजकांना वेळ फार कमी आहे. उर्वरित 2 सामने एक्स्ट्राच्या स्वरूपात आज खेळवायचे आहेत. त्यामुळे आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. आयोजन करणं सोपं नसतं, त्यामध्ये वेळेला किती महत्व असतं ना हे तुम्ही आयोजन केल्यानंतर तुम्हाला निश्चित समजतं. 21 धावा आहेत 2 षटकांमध्ये. 35 करायच्यात 12 बॉल मध्ये. संदेश साठी हा बॉल. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. पंच स्टेबल आहेत, निश्चित निर्धाव चेंडू. आता 11 बॉल 35 चं इक्वेशन. प्रत्येक बॉल मध्ये तिहेरीचं इक्वेशन दडलं या मॅच मध्ये. 11 बॉल 35. पहिला बॉल चांगल्या रीतीनं महेशनं ऑफस्टिकची लाईन हाताळली आहे. फुलटॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स, परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय. चांगली खेळाडू वृत्ती, प्रयत्न चांगले होते निखिलचे, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. 6 धावा मिळत आहेत त्या बॉल वरती. सत्तावीस धावा आहेत. 29 धावा आहेत अजूनही. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल 29. लोवर फुलटॉस बॉल. धीम्या गतीने हा बॉल फेकला होता. 1 रन कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये संदेशचा. अशा परिस्थितीमध्ये संदेशला स्ट्राईक हवी आहे, परंतु अनिकेतला देखील साथ द्यावी लागेल, कारण एकाच साईडनं आक्रमण होऊन चालत नाही. ज्यावेळी दोन्ही साईडनं आक्रमण होतं ना त्यावेळी तुम्हाला लक्ष देखील थोडंसं इझी जातं, सोपं जातं. आणि इथे सँडी शिवाय कोणत्याच फलंदाजांनी साथ दिली नाहीये सँडीला, म्हणून आता आपण इक्वेशनामध्ये बदल पाहतो. आता 9 बॉल शिल्लक आहेत, 28 करायच्यात. अर्ध लक्ष अद्याप तरी पार पाडले टीम जय भवानी बिरदोले संघाने. आता 8 बॉल मध्ये 9 बॉल मध्ये 28 करायच्यात. 56चं टार्गेट होतं. चला थोडा फास्ट केला प्लीज. 9 बॉल मध्ये 28चं इक्वेशन. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. बॉल इथे पकडले, कॅच, फलंदाज होतोय बाद. आता 8 बॉल 28 धाव संख्येची गरज आहे. सूरज जातोय नवीन फलंदाज. सूर्याची प्रखर किरणे, आणि या प्रखर किरणामध्ये आता सूरजला काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण 8 बॉल 28 धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय भवानी बिरदोले संघाला या मॅच मध्ये. 8 बॉल 28. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या मध्ये. आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न, पुन्हा हवेमध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. इथे कॅच ड्रॉप. रन मिळणार फक्त एकच. संदेशला स्ट्राईक हवी होती. 7 बॉल आता 27 ची गरज. हा बॉल फार महत्वाचा आहे. अंतिम षटकामध्ये किती धावा वाचवण्यासाठी संघर्ष करेल मानिवली संघ, तर किती धावा जमवण्यासाठी प्रयत्न करेल जय भवानी बिरदोले संघ या मॅच मध्ये. 7 बॉल बाकी आहेत आणि इथून करायचे त्या डावा धावफलकावरती 27. महत्वपूर्ण बॉल आहे. फार चांगली गोलंदाजी राहिली. 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात महेशनं. 35 हव्या असताना चांगली गोलंदाजी. संदेशचा फटका, अंतिम षटकामध्ये लढण्याचा संदेश देणारा हा येतोय महत्वपूर्ण षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या आता 35 अंकावर येणारे. 6 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे ती टीम जय भवानी बिरदोले संघाला मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या पाहूयात अंतिम षटकात काय घडते. तोपर्यंत चौथ्या षटकाचा या करूयात आपण खऱ्या अर्थानं विचार. 6 बॉल 21 ची गरज आहे.
धीरजच्या खांद्यावरती जबाबदारी, कारण धीरजच्या बाट म्हणून धावा आल्या प्रथम सत्रामध्ये आणि आता बॉलिंग मार्क वरती त्याला काहीतरी चांगला काम करावंच लागेल, कारण 6 बॉल मध्ये 21 धावा डिपेंड करण्यासाठी त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. सहा बॉल 21. मागील मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 29चं इक्वेशन होतं, एका षटकामध्ये सामना फिनिश झाला होता. आता 6 बॉल 21चं इक्वेशन आणि बॅटची कडा. फलंदाज बाद होतोय आणि त्याचप्रमाणे 5 बॉल आता 21ची गरज आहे. ऑनफिल्ड अंपायर थोडं आपण यस्टनकडे पहा. स्ट्राईक एंड वरती स्टंप थोडे व्यवस्थित करा प्लीज. 5 बॉल मध्ये आता 21ची गरज आहे. संदेश फार चांगला खेळलाय, त्याला स्ट्राईक हवी होती. स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला हवेमध्ये आहे बॉल आणि इथे पकडले कॅच. 4 बॉल मध्ये आता 21ची गरज. सेलिब्रेशन खेळाडूचे आपण पाहताय. चार बॉल मध्ये आता 21. मधुकर ऑन स्ट्राईक आपण पाहताय. आता मधुकरला काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी 4 बॉल मध्ये 21 या धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. अनुभवामध्ये आता काहीतरी करून दाखवावा लागेल चमत्कार. जसा चमत्कार यतींना दाखवला मागील मॅच मध्ये. एका षटकामध्ये 5 षटकार आणि या स्पर्धेमध्ये सर्वात पहिला खेळाडू ठरला त्यानं पहिल्या एका षटकामध्ये 5 षटकार ठोकले. 4 बॉल 21. इथे येतोय निर्धाव बॉल. 3 बॉल मध्ये आता 21. संदेश हा थोडासा निराश आहे, त्याच्या बॅट मधून फक्त धावा आल्या. 3 बॉल आता 21. अशक्य. 29 वरती खेळतोय खऱ्या अर्थानं सँडी आणि त्याला स्ट्राईक हवी होती या मॅच मध्ये. दोन बॉल मध्ये 21. चला बिरदोले संघाचा कर्णधार नेक्स्ट मॅच. सेकंड राऊंड मधील दुसरा सामना, अंतिम सामना आपल्या समोर येईल. सेकंड राऊंड मधील बिरदोले संघ नुकताच जिंकलाय. आता या संघांपैकी जो संघ जिंकेल तो बिरदोले संघाच्या विरोधात खेळेल. एका बॉलचा खेळ बाकी. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. एका बॉल मध्ये 20 ची गरज. 2 गडी बाद केले धीरजने षटकामध्ये आणि त्याचप्रमाणे एकच धाव खर्च केले. डॉट